येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. बंडोबा झाले थंड, स्वीकृत नगरसेवक, डीपीडीसी, प्लॉट आणि पैशांवर मनधरणी. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता, सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुकांची प्रचंड संख्या पाहता बंडोबांना थंड करण्यास सोलापूर शहरातील 3ही भाजपच्या आमदारांना यश आलंय. सारिका सुरवसे, जगदीश पाटील, प्रभाकर जामगुंडे, पांडुरंग दिड्डी, परमेश्वर माळगे, राम वागसे, श्रीकांत घाडगे, आकांक्षा भंडारे, दैदिप्य वडापूरकर, प्रमोद तम्मनवार, सिद्धेश्वर मुनाळे, श्रीनिवास दायमा यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी भाजपला यश आलंय. मात्र प्रभाग क्रमांक 5 मधून आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते समर्थक राजू अलुरे यांनी मात्र बंडाचा झेंडा कायम ठेवलाय. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपचे बाबूराव जमादार यांनी देखील माघार घेतली नाही. प्रभाग क्रमांक 23 मधील भाजपच्या शीतल गायकवाड यांनी बंडखोरी करत अर्ज कायम ठेवलाय. काही जणांना महापालिकेत स्वीकृत नगरसेवक करतो असं आश्वासन दिलं, काहींना डीपीडीसी मध्ये सदस्य करतो असं आमिष दाखवण्यात आलं, तर काहींनी चहा पाणी किंवा प्लॉटवर आपली उमेदवारी माघारी घेतल्याचं कळतं. एकूणच आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या मतदारसंघातील भाजपच्या बंडखोरांना थंड केलंय. सोलापूर शहरात मर्डर, बाळासाहेब सरवदे यांचा जोशी गल्लीत शुक्रवारी सायंकाळी झाला खून, कारण अद्याप अस्पष्ट. सोलापूर शहरातील राजमुद्रा रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या प्रकाश वानकर यांची घरफोडी पोलिसांनी केली उघड. 20,42,000चा मुद्देमाल जप्त. आंतरराज्य घरफोड्या करणारा मोईन दुबेकुला याला तेलंगणामधून केली अटक. सोलापूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 21 मधील देवेंद्र कोठे यांनी सुचवलेले सारिका सुरवसे तसंच रवी कोळेकर यांची उमेदवारी आमदार सुभाष देशमुख यांनी कापली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना आमदार देवेंद्र कोठे यांनी आत्या आणि भाजपच्या बंडखोर व शिवसेनेच्या उमेदवार कुमुद अंकाराम यांचा उमेदवारी अर्ज काढून घेतला. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात प्रभागनिहाय उमेदवार किती आणि कोणते याची यादी रात्री उशिरा मिळणार. Sonal Panchayat Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. निवडणुकीचे मुख्य केंद्र असलेले नॉर्थकोट प्रशाला बनले होते राजकीय घडामोडींचे केंद्र. आता अंतिम उमेदवार झाले निश्चित. नॉर्थकोट प्रशाला उद्यापासून ओस पडणार. महापालिकेचे भावी नगरसेवक होण्यासाठी उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार अवघे 11 दिवस. 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचार बंद होणार. 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी होणार फैसला. सोलापुरात थंडी आजपासून होऊ लागली कमी. उद्यापासून विविध प्रभागात निवडणुकीच्या प्रचाराचं वातावरण तापणार. सोलापूर जिल्ह्यात तब्बल 2,11,576 हेक्टरवर झाली ज्वारीची पेरणी. गहू क्षेत्र झालं कमी. सोलापूरच्या गड्डा यात्रेनिमित्त सोरेगाव येथील AG पाटील कॉलेज समोर असलेल्या मैदानावर 6 जानेवारीपासून भरणार जनावरांचा बाजार. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क
0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून भाजप विरोधात बंडखोरी करणारे राजू आलुरे, सरस्वती सुरवसे आणि शीतल घाडगे यांनी स्थापन केला पॅनल. आलुरे म्हणाले, भाजपचे अधिकृत उमेदवार समाधान आवळे देखील आमच्यासोबत. सोलापुरातील सुंदरी वादक पंडित भीमण्णा जाधव आणि गुंडम्मा जाधव यांना उत्तर प्रदेशचा पंडित रामकृष्ण राष्ट्रीय पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मानित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले साताऱ्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन. महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी भाषेची सक्ती आहे, इतर कोणत्याही भाषेची सक्ती नाही, असं फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईतील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे. तिकीट वाटपात जागा शिवसेना उबाठाला गेल्यानं राजीनामे दिले आणि त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश. संत सावतामाळी यांचे मूळ गाव असणाऱ्या अरण इथून अखंड हिंदू राष्ट्र निर्माण निघणार पदयात्रा. 1000पेक्षा जास्त साधू संत, महंत, आखाडा प्रमुख, पीठाधीश्वर या यात्रेमध्ये सहभागी होणार. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. जळगाव महापालिकेत भाजप आणि शिंदेसेना युतीनं 12 जागांवर बिनविरोध मिळवला विजय. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 15 उमेदवार बिनविरोध विजयी. भाजपनं मतदानाआधीच विरोधकांवर केली मात. पुण्यातील शिंदे गटाचे बंडखोर उद्धव कांबळे यांच्यावर एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप होता. त्यांनी आज उमेदवारी अर्ज घेतला मागे. आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी जाहीरनाम्यात मांडले 16 महत्त्वाचे मुद्दे. 5 वर्षात 1 लाख परवडणारी घरं बांधण्याचा निर्धार.